निवडणूक कधी होणार कधी होणार कधी होणार अशी चर्चा गेले अनेक महिने सुरू होती. इच्छुक उमेदवार प्रचार करून करून थकले. आज अखेर जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे. आता इच्छुक मंडळी कामाला लागलेली आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने आता प्रचार करणार. मीच कसा चांगला असा पटवण्याचा प्रयत्न करणार. आता आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत. आंबेगाव तालुक्यामध्ये पारगाव जारकरवाडी हा गट आहे. हे जवळे गाव बरोबर ना. जवळे गावामध्ये आता बाजूला निरगुडसर गाव आहे. ते माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं गाव आहे. जवळे हे त्यांच्या सोयऱ्यांचं गाव आहे. वळसे पाटलांचे पुतणे या जिल्हा परिषद निवडणुकीला बंटी उभे राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर अरुण गिरे देखील या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. आता जवळे गावामध्ये हवा कोणाची? अरुण गिरे इच्छुक आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. परंतु आजच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का मी सुद्धा इच्छुक आहे, माझं वय वाढतंय, मला उमेदवारी मिळावी, थांबावं का काय करावं असं ते पत्रकारांना विचारत होते. अर्थात त्यांचा बी प्लॅन काही तयार झाला असेल. आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत, जरा गप्पा मारूया, चर्चा तर होणारच. बाबा आता आपण ज्या गटामध्ये आहोत हा गट पारगाव जारकरवाडी. आता दोन नावं चर्चेला आहेत. एक म्हणजे बंटी म्हणजे विवेक वळसे आणि दुसरे म्हणजे आता अरुण गिरेंचं एक नाव येतं त्याच पक्षामधून. दुसरे रवी वळसे यांचं नाव पुढे येते. दुसऱ्या एखाद्या ताईंचं एक नाव पुढे येतं. काय तुम्हाला वाटतं कोण योग्य उमेदवार ठरू शकेल आणि विजय होईल? एक अंदाज. कोणी आलं तरी आपल्याला काही कोण आणून देणार नाही, पण कामाचा कोण, प्रश्न कोण सोडवेल? काय नाही, काय बोलणार नाही तुम्ही. काय बोलणार नाही? काय दडपण आहे? दडपणचा नाही विषय, सगळेच राजकारणी सारखे आहे, काय बोलायचे. हा पण तुम्ही कोणाकोणाला ओळखता? सर्वांना ओळखतो. काय नाव? अरुण गिरेला ओळखतो, बंटी पाटील ओळखतो, दिलीप पाटील ओळखतो, खासदार ओळखतो, कैलास काळे ओळखतो. आणि झेडपीचे उमेदवार जेडपीचे तिघांना ओळखतो ना, बंटी पाटील, रवी वळसे. मग आता मला सांगा, पूजाताई आहे किंवा नंतर रवी वळसे आहे किंवा विवेक वळसे आहे. आता आज अरुण गिरेंनी पण अगदी तुतारी वाजवलेली आहे. आता ते कुठल्या पक्षात जातील माहीत नाही, पण काय होऊ शकतं, अरुण गिरेंनी जर बंडखोरी केली तर फटका बसेल का? किंवा वळसे पाटलांनी अरुण गिरेंना उमेदवारी द्यावी का पुतण्याला द्यावी? तर तसं पुतण्याला देणार ते ना. आपण पुतण्याला दिल्यावर फटका बसेल का विजय होईल? होईल विजय. आता तुम्हाला काय वाटतं? एक अंदाज. विजय होऊ शकतो. कोणाचा? आता ते ठरेल. नाही, विवेक वळसे पाटील, अरुण गिरे की रवी वळसे? आता लोकांच्या मनातलं काय तुमच्या मनात काय? तुम्हाला काय वाटतं कोण कामाचा, कोण प्रश्न मार्गी लावेल? प्रश्न आता काय, सत्ता ज्याच्या हातात तेच. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अरुण गिरेंना उमेदवारी मिळावी का विवेक वळसे पाटलांना मिळावी? ते आता त्यांचे ते ठरवतील. आपण काय? अहो, एक आपण मतदार आहोत, आपल्याला वाटतं असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल. काहीतरी असतं ना, मन, भावना, मत. उमेदवारी कोणाला भेटावी? आता ते बंटी पाटलांना भेट. अशा बंटी पाटलांना पक्ष देईल, पण विजय होण्याचे चान्सेस अरुण गिरेंचे आहेत का बंटी पाटलांचे? कसं झालंय साहेब, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून स्थिर राहिले असते तर त्यांचे चान्सेस भरपूर होते. आता शक्यता कमी आहे. अरुणराव बघा, हे कॉमन प्रतिक्रिया आहे. इथं कोणीही कोणाची बाजू घेत नाही. जी स्वच्छ चर्चा आहे ती सरळ मार्गी आहे. ते दादा काही तुमचे विरोधक नाही, मी सुद्धा काही तुमचा पाहुणा नाही किंवा वळसे हा काय म्हणाले, स्थिर राहिले असते तर कुठंतरी स्टँड राहतं. बरोबर आहे का ना. माणसाच्या जन्मांच कसं असतं की म्हणजे स्थिर राहण्यावर पण लय गोष्टी ह्या ज्या असतात, डिपेंड असतात. एका पक्षामध्ये स्थिर राहा, मग लोक निवडून देतील, असं दादांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत दुसरे एक दादा आहेत. दादा नमस्कार, काय नाव आपलं? पोपट शिंदे, गाव? जवळ. जवळे. आता जिल्हा परिषदेत या गटामध्ये जी इच्छुक नावं आहेत म्हणजे बंटी पाटील, विवेक वळसे, नंतर रवी वळसे, त्या पूजाताई, अशी नावं पुढे येतात. आज अरुण गिरेंचं पण नाव पुढे आलं आहे. काय तुम्हाला वाटतं, अशी जर लढत झाली तर काय चित्र पाहायला मिळेल आणि कोण विजय होईल, कोण कामाचा? तसं तर चौरंगी जर लढत झाली, इथं चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. चौरंगी लढत झाली तर बंटी पाटील विजय होतील असं शक्यता आहे. बंटी पाटील विजय होतील, पण असं होणार नाही का बाबा, घरातच उमेदवारी, बंटी पाटलांकडं बँक आहे, त्यांचे एक भाऊ कारखान्यावर व्हाईस चेअरमन आहे, सगळं घरातच द्यायचं का?
नाही बरोबर आहे. आता काय राज्यातच ते चाललंय, प्रत्येक जण जवळचाच माणूस उभं जे करतोय. वळसे पाटलांची पुण्याई यांना विवेक वळसेंना कामाला येईल. हो, वळसे पाटलाची पुण्य नक्कीच विवेक वळसेंना कामाला येईल. सर तुम्हाला काय वाटतं, एक अंदाज काय होऊ शकेल? विवेक वळसे पाटील. विवेक वळसे पाटील, तुम्ही सगळे काय वळसे पाटलांचेच कार्यकर्ते नाही ना? आता गावातच आमचं ते हे सोयऱ्यांचं साहेबांचं काम आहेत. काम. हो अच्छा अच्छा. हो, साहेबांचंच काम आहे आमच्या गावात म्हणून तसं. मग आता मला सांगा, वळसे पाटील. अरुण गिरेंनी आज ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली, ते जे म्हणाले की बाबा मला वळसे साहेबांनी मतदारसंघात थांबायला सांगितलं, बाहेर तू जाऊ नको, आणि ऐनवेळी पुतण्याला पुढे काढलं. मग आमचं काय? अरुण गिरे कदाचित बंडखोरी करू शकतात किंवा देवदत्त निकम यांची सगळ्यांची साथ घेऊन त्या पक्षाचे गटाचे उमेदवार असू शकतात. जर अरुण गिरे विरुद्ध विवेक वळसे असा सामना झाला तर काय पाहायला मिळेल? बंटी पाटीलच. अच्छा, बंटे पाटीलच. आपल्यासोबत दुसरे एक युवा सहकारी आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. आंबेगाव तालुक्याचे आहे? कुठल्या तालुक्याचे? अच्छा, जुन्नरचं काय आडनाव? पानसरे. कुठल्या गावचे? निमगाव सावेचे निमगाव सावेला पानसरे नाहीत, आहेत. साकूरला आहेत. आहेत ना पानसरे. बरं चला, साकूरला आहेत. नाही निमगाव मध्ये बरं, निमगाव साव्याला पांडुरंग पवार हा. का काळे विजय होतील? नाही, आपल्याला नाही, आपण राजकारणात पडतच नाही, आपल्याला माहितीच तुम्ही नाही. काय व्यवसाय करता? मी नोकरीला आहे चाकणला, कुठे? महिंद्रामध्ये. अच्छा, मग आता इकडे जवळला आले, काय विषय घेऊन आले? आले मित्राकडे आलोय, तो इथं येतोय म्हणून थांबलो. कोण मित्र आहे? प्रथमेश गावडे. अच्छा, मी जुन्नर तालुक्यातला आहे, ओळखता का नाही? हा, ओळखलं ना तुम्हाला? तुमच्या ओळखलं. मंडळी, निवडून कोणाला द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण म्हणणार नाही अला का बला. आता या ठिकाणी बघा, इथे फ्लेक्स लावलेले आहेत, या ठिकाणी विवेक वळसे पाटलांचा फ्लेक्स लावलेला आहे, आणि पंचायत समितीला सुनंदताई निवृत्ती ढोबळे गवारी असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर इकडे म्हणजे महाविकास आघाडी श्वेताताई किरण ढोबळे यांचं नाव लिहिलेलं आहे. आता ते झेडपीला राहतील का पंचायत समितीला उभे राहतील माहीत नाही. तर इकडे काही मंडळी, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आज मतदार जे मत मांडतात तेच उद्या राहील असं नाही. मतदार जे बोलतात ते मत शेवटपर्यंत टिकेल असं नाही. परंतु आपण जसं म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं मतदारांचा कल आपल्याला समजतो. मतदार आपलं मत व्यक्त करताना त्याचं बॉडी लँग्वेज समजतं, आणि ही आपण बातमी करताना कोणाची बाजू घेऊन करत नाही, किंवा अमक्याला निवडून द्या किंवा तमक्याचा साथ करा असं काही कारण नाही. आता इथं केस कर्तनालय आहे, दादा केस कापायला आलेले आहेत. दादा, तुमचं काय नाव? नवनाथ शिंदे, गाव कुठलं? जवळच. चवळे. आता जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झालेली आहे. अनेक दिवस निवडणूक कधी होणार, एकदाची जाहीर झाली. या पारगाव जारकरवाडी गटामध्ये कोणाची हवा? इथं आता अजून सीटच फिक्स नाही झाली ना. विवेक वळसे पाटलांचे फ्लेक्स लागलेत, अरुण गिरे पण इच्छुक आहे, तुमचे निरगुडसरचे सरपंच रवी वळसे इच्छुक आहे, दुसरे ते एक ताईंचं काय तर नाव आपल्या, हां प्रिया वळसे का काय नाव त्यांचं, सॉरी निलिमा वळसे, काय नाव त्यांचं, अजून एक इच्छुक आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताव महिलाच्या अध्यक्ष. चला, आपण अरुण गिरे, रवी वळसे आणि बंटी वळसे असा तिरंगी सामना झाला तर काय होईल? काय आता लोकमत म्हणजे साहेबांविषयी चांगलं मत आहे ना लोकांचं. म्हणजे वळसे पाटलांची पुतण्याला कामाला येईल, हां असं वाटतंय. तर सगळं घरातच द्यायचं का मग, अशी पण चर्चा होते ना. ते तर आहेच आहे शेवटी. घरातही नाही जाता येणार. तर बंटी पाटलांचं काम कसं आहे? काम चांगलंच आहे ना त्यांचं पण. बंटी पाटलांचं काम चांगलं आहे. तर तुम्ही काय सांगाल, काय कसा कल राहील? काय मला काय माहितीच नाही. तुम्ही गाव कुठलं? मी इथलाच आहे, पण मी राजकारणात नाही, काहीच नाही. काय व्यवसाय करता? शेती. शेतामध्ये काय काय पिकं आहेत? काय ऊस कांदा असंच. शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार पाहिजे? काय नाही, आपलं काम करायचं. शेतकऱ्यांसाठी सरकार पवार साहेबांचं असावं की मोदी काय साहेब? कोणतंही असतं तर सारखंच आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, काय असं नाही भेटत एवढं. राजकारणाचा गंध नाही. राजकारण शेतकऱ्याचा काही विषयच नाही राहिला. तर गावचे सरपंच कोण आहे? नाही माहित. सरपंच पण माहीत नाही. काहीच नाही. तुमचं शिक्षण किती? मी BA झाले माझं. मंडळी बघा, शिक्षित आहेत, सगळं माहीत आहे, परंतु वाईटपणा नको, सगळे आपल्याला सारखे, कदाचित अशी भूमिका असेल. शुभेच्छा तुम्हाला. भाऊ, तुमचं गाव कुठलं? आमचं उत्तर प्रदेश. अच्छा, उत्तर प्रदेश.
इसको कुछ पता नहीं, चल जाने दो, जरा आगे देखते हैं. मतदार जी मतं मांडतायत तसं होईल असं नाही, परंतु चर्चा तर होणारच. सर नमस्कार, कुठलं गाव? जवळे झेडपीला कोणाची हवा? वळसे, गिरे, रवी वळसे की अजून कोणी? वळसे पाटील. विवेक वळसे पाटील. काय भाऊ, काय कोणाची हवा? 100% कोणाची? वळसे पाटलांची सगळे अच्छा, वळसे पाटील का अरुण गिरे नाही का? नाही ना, आता जो विकासाची कामं करतो लोक त्यालाच निवडून देणार. जरी समाजात विरोध होत असला तरी पण आपण तरी एक शहाणं बनून विकास जिथं होतो त्याच लोकांना निवडून दिलं पाहिजे. तुमच्या गावचे भाचे म्हणून? नाही, भाचे वगैरे काय नाही, कोण कोणाचं नसतं, पण शेवट विकास होणं महत्वाचं आहे, बाकी काय नाही आपल्याला. आता अरुण गिरेंनी आज पत्रकार परिषद घेतली, ते म्हणाले मी पण इच्छुक आहे आणि मी पण आता उभं राहणार. आम्ही किती दिवस थांबायचं, आता माझंही वय वाढत चाललंय असं ते म्हणाले. मुळात आम्ही वळसे पाटलांचीच माणसं आहे. अच्छा, वळसे पाटलांचीच माणसं. त्याच्यामुळं आम्ही काही बाकीचे विचार करतच नाही. पण अरुण गिरेंनी जर बंडखोरी केली तर फटका बसेल का काय? नाही, वळसे पाटलाकडून राहिले तर अरुणगिरे निवडून येऊ शकतो. आणि जर बंडखोरी केली तर? काय भरोसा नाही, सांगता येत नाही. जनतेच्या मनात काय आहे ते काय सांगावं आपण. तुमच्या मनात काय, बंटी वळसे का बंटी वळसे. पर्याय? पर्याय नाही, बंटी वळसे. अच्छा, बंटी वळसे. आपण या ठिकाणी मतदार जे बोलतायत ना, आता आपल्यासोबत एक युवक सहकारी. नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. उद्याच्या आज शुभेच्छा. आता मला सांगा, जिल्हा परिषदेची निवडणूक, फक्त राजकारण सोडून काही विचारा मला. मी तेच सांगतोय, मी मला राजकारण मला सोडून काय मला बोलू द्या विचारा? ना, मला बोलू द्या तर खरं. नाही नाही, तेवढं सोडून काय माझा प्रश्न तर होऊ द्या ना, माझा प्रश्न तर होऊ द्या. आता शेती पिकांना बाजारभाव योग्य मिळत नाही, 2 दिवस ढगाळ वातावरण आहे, कधी ऊन पडतं कधी ढग येत आहेत, असं पिकांवर काय परिणाम होतो? पिकांना काय परिणाम होते? रोगराई वाढते, फवारण्या वाढतात, खर्च वाढतो शेतकऱ्यांना. दुसरं काय व्हायचे? आबाळाचा परिणाम काय होतो? यंदा ऊसाला तुरे खूप आले. नाही नाही, ते बोलायचंच नाही. ऊसाला तुरे काय आले? शेतीवर बोलायचंच नाही. शेतीवर नाही, ऊसाव म्हणतोय मी. ऊसामध्ये त्याला तुरे आले ना, तर पीक नाही का? तुरे किती महिन्यात येतात? तर 12 महिने 13 महिन्यानंतर येतात. हा, मग तुरे आले, त्याच्यात साखर आहे का नाही ते चौकशी केली पाहिजे ना. तुरे आले म्हणजे काय ऊसाला तुरे आले तर ऊस आतमधून पोकळ होतो, नाही, नाही. त्याचा वजनावर परिणाम होतो. तुम्ही स्वतः चेक केले का? हो, केले. माझ्या घरी पण ऊस आहे. पोकळ होतो? हो. हा गैरसमज आहे वाणी साहेब तुमचा. अहो, तुम्ही गुगलला सर्च करा, जर ऊसाला तुरे आले तर ऊस नंतर पोकळ होतो, तो वजनाला पण कमी होतो. नाही, वजनाला कधी कमी होतो? पोकळ झाल्यावर. पोकळ होतच नाही ना. उंदरांनी खाल्ल्यावर पोकळ होतो. उंदरांनी खाल्ल्यावर तो पोकळ नाही, पोकळ जो होतो ना तर तो ऊस वाळतो. नाही नाही वाणी साहेब, हा तुमचा गैरसमज. असो, ठीक आहे, तुमच्या एवढं मला नॉलेज नाही. तुमची दिलगिरी व्यक्त करतो, तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. नाही नाही, तसं नाही. आपला म्हणजे संबंध चांगले. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही आमच्या घरापाशी आलते लायगुडे साहेबांचं प्रकरण मिटवा रस्त्याचं. हो, प्रयत्न केला मिटवले, आणि तुमची मुलाखत नेहमी ऐकतो तुम्ही युट्यूबला. पण ते प्रश्न आपण मिटवला पण ना. 100% मिटवला ना. मी होतो ना त्यावेळेस, मिटवला ना. तुमच्या गावचे पोलीस पाटील पण होते. हो, रवी पाटील पण होते. आम्हाला ते म्हणायचे, तुम्ही चांगली काम करताय त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत ना. आम्ही तुमचे अगदी आभारी आहे. मग राजकारणाचा एवढा राग का? राग नाही आपल्याला. एवढी तिडक का? नाही, राग नाही आपल्याला, अजिबात राग एवढी नाही. तिडक का? मग नाही, तिडक नाही काय. मग आता झेडपी पंचायत समिती निवडणूक पुण्यात आहे, या गटामध्ये कारण वेगळे असतात. अच्छा, वेगवेगळी कारण असो. त्याला कारण वेगळे असतात. या मी तुम्हाला, तुम्ही कॅमेरा बंद करला की सांगतो मी तुम्हाला. चला, कॅमेरा बंद झाला, आपण बोलू. या जारकरवाडी गटामध्ये जवळे गावामध्ये वळसे पाटलांची हवा आहे असं मतदार सांगतात. आता भेटले. हे 100% खरं आहे. आता बघा, इथे वळसे पाटलांची हवा आहे हे 100% खरे असं म्हणाले. म्हणजे शेवटी मुद्द्यावर बोलले. मतदारांनो, मला निवडून द्या का बला निवडून द्या, हा तुमचा अधिकार आहे. परंतु निवडणुकीपूर्वी मतदारांचा कल काय आहे किंवा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यावर मतदारांना काय वाटतंय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. अला निवडून द्या, बला पाडा असं आम्ही सांगणार नाही. जो कामाचा आहे तो तुमचे प्रश्न सोडवेल, जो तुम्हाला साथ देईल त्याच व्यक्तीला निवडून द्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जवळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.